गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय हायड्रोकार्बन्स आणि हायड्रोकार्बन्समध्ये आपण फर्स्ट पाहतोय अल्केन्स. तर अल्केन्समध्ये आपण लास्ट लेक्चरला कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम हा पॉईंट आपण स्टार्ट केला होता. लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलं होतं, कन्फॉर्मेशन्स ऑफ इथेन. तर इथेनचे आपण कन्फॉर्मेशन्स पाहिले होते. कोणकोणते? एस्लिप्स कन्फॉर्मेशन, स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन आणि स्क्यू कन्फॉर्मेशन्स. समजलं? तर आज आपण पाहतोय कन्फॉर्मेशन्स ऑफ प्रोपेन. प्रोपेनचं स्ट्रक्चर काय आहे? प्रोपेनचं स्ट्रक्चर आहे CH3. प्रोपेनचं स्ट्रक्चर CH3 CH2 CH3. दिस इज प्रोपेन. CH3 CH2 CH3. तर याच्यामध्ये आपण काय करूया, फर्स्ट हा सिंपल फॉर्ममध्ये लिहूया की जेणेकरून आपल्याला फ्रंट कार्बन टर्म आणि रिअर कार्बन टर्म आपल्याला डिसाईड करता येतील. पहा 1 2 3 हे 3 कार्बन ॲटम आहेत. कोणतेही 2 कार्बन टर्म कन्सिडर करा, कोणतेही 2 ॲडजेसंट ना, ॲडजेसंट. समजा आपण हे 2 कार्बन टर्म कन्सिडर केले. हा स्टार केलेला एक कार्बन ॲटम आणि हा स्टार केलेला एक कार्बन ॲटम. हा कार्बन ॲटम मी इथे ड्रॉ करतोय C. त्यानंतर काय आहे, सिंगल बॉन्ड C. ह्या Cला काय काय अटॅच आहे? स्टार केलेल्या Cला 2 हायड्रोजन आणि तिसरा कोणता आहे, मिथाइल ग्रुप अटॅच आहे. बरोबर. मी इथे मिथाइल ग्रुप ॲज इट इज ठेवतोय. दिस इज मिथाइल ग्रुप. हा H आणि हा H. पुढे ह्या कार्बन ॲटमला काय अटॅच आहेत? 3ही हायड्रोजन अटॅच आहेत. दिस इज फर्स्ट हायड्रोजन, दिस इज सेकंड हायड्रोजन अँड दिस इज थर्ड हायड्रोजन. कोणतेही 2 कार्बन टर्म आपण कन्सिडर करायचे आहेत. आपण काय केलेत, हे 2 कार्बन टर्म आपण कन्सिडर केलेत. समजा ह्या कार्बन टर्मला आपण म्हणलं फ्रंट कार्बन ॲटम. दिस इज फ्रंट कार्बन टर्म अँड दिस इज रिअर कार्बन ॲटम. फ्रंट कार्बन टर्मला काय काय अटॅच आहेत? 2 हायड्रोजन आणि तिसरा काय अटॅच आहे, मिथाइल ग्रुप अटॅच आहे. आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं की हे जे आहेत ते कोणते आहेत, न्यूमन प्रोजेक्शन्स. तर न्यूमन प्रोजेक्शनमध्ये काय केलं जातं, जो फ्रंट कार्बन टर्म आहे तो पॉईंटनं रिप्रेझेंट केला जातो. हा जो तुमच्यासमोर आहे तो पॉईंट, तो काय आहे सांगा? दिस इज फ्रंट कार्बन टर्म. हा पॉईंट म्हणजे फ्रंट कार्बन टर्म आणि हे जे सर्कल आहे ते सर्कल म्हणजे काय असतं, रिअर कार्बन टर्म. समजलं सर्वांना? पुढे फ्रंट कार्बन टर्मला काय काय अटॅच आहेत? 2 हायड्रोजन आणि एक मिथाइल ग्रुप अटॅच आहे. फ्रंट कार्बन टर्मचे मी काय करतोय, हे 2 हायड्रोजन आणि मिथाइल ग्रुप मी ड्रॉ करतोय. फ्रंट कार्बन टर्मला जे हे 2 हायड्रोजन अटॅच आहेत आणि जो मिथाइल ग्रुप अटॅच आहे ते कुठून ड्रॉ केले जातात, तर सेंटरपासून, सर्कलच्या सेंटरपासून. म्हणजे सर्कलचा सेंटर म्हणजे आपला हा पॉईंट, तिथून ड्रॉ केले जातात. म्हणजे हा आहे CH3 फ्रंट कार्बन टर्मचा. त्यानंतर आपण सेंटरमधून जे ड्रॉ करतोय ते काय आहे, बॉन्ड्स आहेत. कुणाचे? फ्रंट कार्बन टर्मचे. त्यानंतर ह्या फ्रंट कार्बन टर्मला हे 2 हायड्रोजन अटॅच आहेत. दिस इज फर्स्ट हायड्रोजन अँड दिस इज सेकंड हायड्रोजन. आणि यांच्यामध्ये जो बॉन्ड अँगल आहे तो बॉन्ड अँगल किती आहे, 120 डिग्री. इथे लक्षात. म्हणजे हा जर तुम्ही बॉन्ड अँगल बघितला, हा किती आहे, 120, हा 120, हा 120. समजले सर्वांना? त्यानंतर पाहता पुढे रिअर कार्बन टर्मला काय काय अटॅच आहेत, तर 3 हायड्रोजन अटॅच आहेत. रिअर कार्बन टर्मला जे पण ग्रुप अटॅच असतील, जे पण ॲटम अटॅच असतील ते आपण ड्रॉ करताना, शो करताना ते कुठून शो करतोय, आपण ड्रॉ करतोय फ्रॉम दी एज ऑफ सर्कल. हे जे सर्कल आहे त्या सर्कलच्या एजपासून जे आपण एच काढतोय ते एच कोणाचे असतात, तर रिअर कार्बनचे एच असतात. म्हणजे पहा इथे टोटल 3 एच आहेत. दिस इज फर्स्ट एच, दिस इज सेकंड एच अँड दिस इज थर्ड एच. समजले सर्वांना? आता सांगा, ह्या मिथाइल ग्रुपमध्ये आणि ह्या हायड्रोजनमध्ये जो अँगल असतो त्या अँगलला आपण काय म्हणतो, डायहेड्रल अँगल म्हणतो. सांगा, हा डायहेड्रल अँगल किती आहे, 0 डिग्री आहे. मी इथे लिहितोय DHA. DHA म्हणजेच काय, डायहेड्रल अँगल किती आहे, 0 डिग्री. आणि जेव्हा डायहेड्रल अँगल 0 डिग्री असतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, एस्लिप्स कन्फॉर्मेशन. त्याला आपण काय म्हणतो, एस्लिप्स कन्फॉर्मेशन. समजलं सर्वांना? पुढे आता आपण काय करूया, याचं रोटेशन करूया. 60 डिग्रीमध्ये याचं रोटेशन करूया. आपण काय करूया, फ्रंट कार्बन टर्म ॲज इट इज. कोणतं तरी एक कार्बन टर्म आपल्याला रोटेट करायचं आहे. आपण काय करूया, फ्रंट कार्बन टर्म फिक्स ठेवूया, कॉन्स्टंट ठेवूया. फक्त आपण काय करूया, जो रिअर कार्बन टर्म आहे त्याला आपण रोटेट करूया किती, 60 डिग्रीमध्ये. 60 डिग्रीमध्ये जर याला रोटेट केला आपण रिअर कार्बन टर्मला, म्हणजे या सर्कलला, तर काय होणार, हा जो एच आहे तो एच करणार बरोबर ह्या एचच्या अपोजिट येणार. म्हणजे बरोबर इथे मध्ये येणार. कारण हा अँगल किती आहे, 120 आहे. मग 60 म्हणजे किती येणार, तर बरोबर याच्या मध्ये, म्हणजेच काय येणार, इथे येणार. बरोबर. तर आपण काय करूया, हे फ्रंट कार्बन टर्मचे मिथाइल ग्रुप आणि हायड्रोजन आपण ॲज इट इज ठेवूया, कारण तो फिक्स आहे, तो कॉन्स्टंट आहे. त्याला आपण रोटेट केलं नाही. आपण रोटेट कोणाला केलं आहे, सर्कलला रोटेट केलं आहे. म्हणजेच रिअर कार्बन टर्मला आपण रोटेट केलं आहे. किती अँगलमध्ये, तर 60 डिग्री अँगलमध्ये. म्हणजे काय होणार, हा एच बरोबर ह्या CH3च्या आणि ह्या एचच्या मध्ये येणार, बरोबर इथे. म्हणजे हा एच
हा एच. समजते सर्वांना. आता सांगा ह्या मिथाइल ग्रुपमध्ये आणि ह्या हायड्रोजनमध्ये मिथाइल ग्रुप कोणाचा आहे? फ्रंट कार्बनचा. आणि हा जो हायड्रोजन कोणाचा आहे? तो रिअर कार्बनचा आहे. याच्यामध्ये हा जो बॉन्ड अँगल डायहायड्रल अँगल आहे तो डायहायड्रल अँगल किती आहे? 60 डिग्री. DHA म्हणजेच डायहायड्रल अँगल किती आहे? 60 डिग्री. आणि जर डायहायड्रल अँगल 60 डिग्री असेल तर याला आपण काय म्हणतो? स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. दिस इज कॉल्ड स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. समजते सर्वांना. आता त्यानंतर पहा हा फ्रंट कार्बन फिक्स आहे. मिथाइल हायड्रोजन हा फ्रंट कार्बन फिक्स आहे. आता समजा आपण एच इथे ड्रॉ केले. हे आहेत रिअर कार्बनचे एच. रिअर कार्बनचे एच म्हणजे बॅक साईडचा जो कार्बन आहे त्याचे आहेत. याच्यामध्ये जो हा डायहायड्रल अँगल आहे तो डायहायड्रल अँगल किती आहे? हा जो डायहायड्रल अँगल आहे तो किती आहे? 60 डिग्री आहे का? नाही आहे. 0 डिग्री आहे का? नाही आहे. समजा आपण हा कन्सिडर करूया की 30 डिग्री आहे. डायहायड्रल अँगल किती आहे? 30 डिग्री आहे. म्हणजे इथे डायहायड्रल अँगल DHA डायहायड्रल अँगल हा 60 डिग्री पण नाही आहे आणि हा डायहायड्रल अँगल 0 डिग्री पण नाही आहे. डायहायड्रल अँगल इज नॉट इक्वल टू 60 डिग्री, नॉट इक्वल टू 0 डिग्री. मग अशा कन्फॉर्मेशनला काय म्हणायचं? तर अशा कन्फॉर्मेशनला आपण काय म्हणतो? स्क्यू कन्फॉर्मेशन किंवा आपण त्याला काय म्हणतो? गॉश कन्फॉर्मेशन. समजलं सर्वांना इथपर्यंत? इलिप्स कन्फॉर्मेशन, स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन अँड स्क्यू ऑर गॉश कन्फॉर्मेशन. जर डायहायड्रल अँगल 0 डिग्री असेल तर इलिप्स कन्फॉर्मेशन, 60 डिग्री असेल तर स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन आणि 60 डिग्री पण नाही आहे आणि 0 डिग्री पण नाही आहे डायहायड्रल अँगल, तर त्याला काय म्हणायचं? स्क्यू कन्फॉर्मेशन ऑर गॉश कन्फॉर्मेशन. त्यानंतर आपण याच्यामध्ये नेक्स्ट लिहा स्टॅबिलिटी ऑर्डर. हे प्रोपेनचे काढलेत. हे प्रोपेनचे लक्ष ठेवा. प्रोपेन आहे हा. स्टॅबिलिटी ऑर्डर. स्टॅबिलिटी ऑर्डर काय असेल? जिथे रिपल्शन कमी असेल तिथे स्टॅबिलिटी जास्त असेल. आपण पाठीमागे पाहिलं होतं जिथे रिपल्शन जास्त तिथे एनर्जी जास्त, जिथे एनर्जी जास्त तिथे स्टॅबिलिटी कमी असते. लक्षात. मग मला सांगा याच्यामध्ये सर्वात कमी रिपल्शन कुठं आहे? सर्वात कमी रिपल्शन पहा तर इथं काय? एसलिप्स आहे. एसलिप्स दिस इज फ्रंट कार्बन, दिस इज रिअर कार्बन. रिअर कार्बनला काय अटॅच आहे? हा एच. आणि फ्रंट कार्बनला हा काय अटॅच आहे? मिथाइल. तर हे एकदम क्लोज आहे. दिस इज कॉल्ड एसिलिप्स कन्फॉर्मेशन. आणि त्यामुळे याच्यामध्ये काय आहे? हा मिथाइल ग्रुप आहे आणि हा हायड्रोजन आहे. त्यामुळे याच्यामध्ये काय असणार आहे? हे एकदम क्लोज आहेत. एसिलिप्समध्ये एकदम क्लोज असतात ते आणि त्यामुळे रिपल्शन जास्त आहे. आणि रिपल्शन जास्त म्हणजे एनर्जी जास्त म्हणजे स्टॅबिलिटी कमी झाली. मग याच्यामध्ये मोर स्टेबल कोणता फॉर्म असेल? एसिलिप्स असेल, स्टॅगर्ड असेल का स्क्यू असेल? तर स्टॅगर्ड कन्फॉर्मेशनची स्टॅबिलिटी जास्त असेल कारण CH3मध्ये आणि ह्या एचमध्ये रिपल्शन कसं आहे? खूप कमी आहे. कारण CH3 आणि एचमध्ये डिस्टन्स जास्त आहे, रिपल्शन कमी आहे म्हणजे त्याची स्टॅबिलिटी जास्त आहे. स्टॅगर्ड कन्फॉर्मेशनची स्टॅबिलिटी जास्त येईल. कोणापेक्षा सांगा? स्क्यू कन्फॉर्मेशनपेक्षा जास्त येईल. स्क्यू म्हणजेच काय? गॉश कन्फॉर्मेशन. आणि स्क्यू कन्फॉर्मेशन मोर स्टेबल असेल कोणापेक्षा? एसिलिप्स कन्फॉर्मेशनपेक्षा. दिस इज स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ कन्फॉर्मेशन्स ऑफ प्रोपेन. तर आपण काय पाहिलेत? प्रोपेनचे कन्फॉर्मेशन्स पाहिलेत. स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन इज मोर स्टेबल दॅन स्क्यू कन्फॉर्मेशन इज मोर स्टेबल दॅन एसिलिप्स कन्फॉर्मेशन. समजलं. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायचा आहे टॉर्शनल एनर्जी. टॉर्शनल एनर्जी फॉर प्रोपेन. प्रोपेनसाठी टॉर्शनल एनर्जी किती आहे? तर याच्यामध्ये व्हॅल्यू आहे 14.2 किलोजूल पर मोल. इथे लक्षात आपण इथेनची किती लिहिली होती? तर आपण इथेनची किती लिहिली होती? 12.5 किलोजूल पर मोल. प्रोपेनची किती आहे? 14.2 किलोजूल पर मोल. टॉर्शनल एनर्जी म्हणजे काय? तर लेस स्टेबल कोणता फॉर्म आहे? एसिलिप्स. मोर स्टेबल कोणता आहे? स्टॅगर्ड. म्हणजे एसिलिप्सचं कन्व्हर्जन जर आपल्याला स्टॅगर्डमध्ये करायचं असेल तर त्याला काहीतरी एनर्जी द्यावी लागणार आणि ती एनर्जी किती आहे? 14.2 किलोजूल पर मोल. हीच इथेनमध्ये किती होती? इथेनमध्ये होती 12.5 किलोजूल पर मोल. कारण तिथं रिपल्शन कसं होतं? कमी होतं. जर आपण इथेनचं जर स्ट्रक्चर पाहिलं ना, इथेनचं स्ट्रक्चर काय होतं सांगा? CH3 सिंगल बॉन्ड CH3. इथेन CH2H. हे प्रोपेन आहे आणि हे इथेन आहे. इथे काय आहे? मिथाइल ग्रुप अटॅच आहे. इथे काय आहे? हायड्रोजन ॲटम अटॅच आहे.
म्हणजे पहा इथे रिपल्शन कसं असणार, जास्त असणार ना. मिथाइल ग्रुपमुळे, मिथाइल एक बल्की ग्रुप आहे, लार्ज ग्रुप आहे, त्यामुळे रिपल्शन इथं जास्त आहे आणि इथे रिपल्शन कसं आहे, कमी आहे. आलं लक्षात. पहा इथेनमध्ये काय होतं, इथं एच होता, एचमध्ये रिपल्शन कसं असणार, कमी असणार. एचची साईज कमी, दोन्ही एचची साईज कमी, पण इथं एक एच आहे, एक मिथाइल ग्रुप आहे, त्यामुळे रिपल्शन जास्त आहे आणि त्यामुळे एनर्जी इथं जास्त आहे इथेनपेक्षा. 14.2 किलोजूल पर मोल. समोर सर्वांना नोट करा. हे झालं आपलं प्रोपेन. कन्फॉर्मेशन्स ऑफ इथेन आपण पाहिलं, कन्फॉर्मेशन्स ऑफ प्रोपेन आपण पाहिलं. आता आपण पाहतोय कन्फॉर्मेशन्स ऑफ एन ब्युटेन. एन ब्युटेनचं स्ट्रक्चर काय आहे, तर एन ब्युटेनचं स्ट्रक्चर आहे CH3 CH2 CH2 CH3. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ एन ब्युटेन. तर याच्यामधले आपण काय करूया, फ्रंट कार्बनटम आणि रिअर कार्बनटम जर आपल्याला कन्सिडर करायचे असतील तर मिडल 2 कार्बनटम कन्सिडर करायचे. मिडल 2 कार्बनटम हे आहेत मिडल 2 कार्बनटम्स. दिस इज फ्रंट कार्बनटम अँड दिस इज रिअर कार्बनटम. इथे लक्षात, हा आहे फ्रंट कार्बनटम F आणि हा आहे रिअर कार्बनटम R. मी काय करतोय, फर्स्ट हे फ्रंट कार्बनटम आणि रिअर कार्बनटम इथे मी ड्रॉ करतोय. दिस इज फ्रंट कार्बनटम अँड दिस इज रिअर कार्बनटम. फ्रंट कार्बनटमला काय अटॅच आहेत, 2 हायड्रोजन 1 2 आणि फ्रंट कार्बनटमला तिसरा काय आहे, मिथाइल ग्रुप अटॅच आहे. दिस इज मिथाइल ग्रुप अटॅच. पुढे रिअर कार्बनटमला काय अटॅच आहेत, 2 हायड्रोजन आणि एक मिथाइल ग्रुप अटॅच आहे. दिस इज मिथाइल ग्रुप. इथे लक्षात. तर पहा हा आपण कोणता कन्सिडर केलेला आहे, दिस इज फ्रंट कार्बोनेटम अँड दिस इज रिअर कार्बोनेटम. पहा तुमच्यासमोर न्यूमन प्रोजेक्शन्स आपण दाखवतोय. तर हा जो फ्रंट कार्बोनेटम आहे तो आपण कशाने दाखवतोय, पॉईंटने, आणि हा जो रिअर कार्बोनेटम आहे तो आपण कशाने दाखवतोय, हा सर्कलने. याच्यामध्ये फ्रंट कार्बोनेटमला काय काय अटॅच आहेत, 2 हायड्रोजन आणि एक मिथाइल ग्रुप अटॅच आहे. पहा मिथाइल ग्रुप मी इथं फर्स्ट ड्रॉ करतोय, म्हणजे पॉईंटमधून जी लाईन जाते तो काय आहे, बॉन्ड आहे. कुणाचा बॉन्ड येतो, म्हणजे ह्या सर्कलच्या सेंटरपासून जे आपण बॉन्ड काढले ते बॉन्ड कुणाचे आहेत, तर फ्रंट कार्बोनेटमचे आहेत. आणि रिअर कार्बोनेटमचे जे बॉन्ड्स आहेत, जे ॲटम अटॅच आहेत किंवा जे ग्रुप अटॅच आहेत, ते आपण कुठं दाखवतो, फ्रॉम दी एज ऑफ सर्कल. पहा फ्रंट कार्बोनेटमला 2 हायड्रोजन आणि एक मिथाइल ग्रुप अटॅच आहे. दिस इज मिथाइल ग्रुप आणि हे 2 हायड्रोजन. तर हे झाले फ्रंट कार्बोनेटमला अटॅच. रिअर कार्बोनेटमला काय काय अटॅच आहे, 2 हायड्रोजन आणि एक मिथाइल ग्रुप. आता रिअर कार्बोनेटमचे जे काय हायड्रोजन असतील किंवा जे काही ग्रुप अटॅच असतील ते मी कशा दाखवतोय, ह्या ब्ल्यू कलरच्या पेननं दाखवतोय. इथे मी CH3 ड्रॉ केला. हा ब्ल्यू कलरचा CH3 म्हणजेच रिअर कार्बोनेटमचा आहे. आलं लक्षात. त्यानंतर अजून काय अटॅच आहे, H. CH3च्या बरोबर पाठीमागं हा मिथाइल ग्रुप आहे. ह्या Hच्या पाठीमागं बरोबर हा H आहे. ह्या Hच्या पाठीमागं बरोबर हा H आहे. मग सांगा हा जो कन्फॉर्मेशन आपण काढलेला आहे तो कोणता कन्फॉर्मेशन आहे, दिस इज फ्रंट कार्बोनेटम, दिस इज रिअर कार्बोनेटम. रिअर कार्बोनेटमला काय अटॅच आहे, मिथाइल ग्रुप अटॅच आहे. आणि फ्रंट कार्बोनेटमला सुद्धा काय अटॅच आहे, मिथाइल ग्रुप अटॅच आहे. तर हे बरोबर एकदम क्लोज आहेत. पण आपण ते पेपरवरती दाखवण्यासाठी थोडंसं ते स्लाईडला करतो आहे. ॲक्च्युली ते कसे आहेत, बरोबर एका CH3च्या पाठीमागं दुसरा CH3 बल्की ग्रुप. आता इथं बल्की ग्रुप आहे त्यामुळे बल्की ग्रुप कन्सिडर करायचे. आलं लक्षात. इथेनमध्ये एकही बल्की ग्रुप नव्हता, एकही मिथाइल ग्रुप नव्हता, फक्त हायड्रोजन होते. बरोबर. प्रोपेनमध्ये काय आला, एक मिथाइल ग्रुप आला. आता ब्युटेनमध्ये काय आले, 2 मिथाइल ग्रुप आले. तर त्या 2 मिथाइल ग्रुपचा आपल्याला रिपल्शन पाहायचं आहे. हा आहे फ्रंट कार्बोनेटमचा मिथाइल ग्रुप आणि हा आहे रिअर कार्बोनेटमचा मिथाइल ग्रुप. आता जो मी इथं तुम्हाला फर्स्ट प्रोजेक्शन दाखवला आहे, ते हे असं आहे. मग सांगा याच्यामध्ये जो बॉन्ड अँगल आहे, बॉन्ड अँगल नाही आहे, डायहेड्रल अँगल किती आहे सांगा, 0 डिग्री. डायहेड्रल अँगल किती असेल, 0 डिग्री. बरोबर जर तुम्ही असं समोरून जर पाहिला तर ह्या मिथाइल ग्रुपच्या पाठीमागं बरोबर हा मिथाइल ग्रुप आहे, तो तुम्हाला दिसणार नाही आहे. म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये जो डायहेड्रल अँगल आहे तो किती आहे, 0 डिग्री आहे. इथे मी लिहितोय 0 डिग्री. ह्या CH3च्या आणि ह्या CH3च्या मध्ये जो डायहेड्रल अँगल आहे तो किती आहे, 0 डिग्री. इथे मी लिहितोय डायहेड्रल अँगल किती आहे, 0 डिग्री. डायहेड्रल अँगल जर 0 डिग्री असेल तर त्याला आपण काय म्हणतो, एस्लिप्स कन्फॉर्मेशन. दिस इज एस्लिप्स कन्फॉर्मेशन. पुढे आता आपण काय करूया, फ्रंट कार्बोनेटम फिक्स ठेवूया आणि रिअर कार्बोनेटमला आपण रोटेट करूया. फ्रंट कार्बोनेटम फिक्स आहे म्हणजेच हे जे ब्लॅक कलरचा मिथाइल ग्रुप आहे आणि हे जे हायड्रोजन ॲटम आहेत ते कसे आहेत, फिक्स आहेत. आपण काय रोटेट केलं आहे, तर रिअर कार्बोनेटम आपण रोटेट केलं आहे, सर्कल आपण रोटेट केले. किती, तर 60 डिग्री अँगलमध्ये.
प्रत्येक वेळेस काय करायचं आहे 60 डिग्री अँगलमध्ये रोटेशन करत जायचं आहे. म्हणजे पहा रोटेशन केल्यामुळं काय होणार आहे, हा जो मिथाइल ग्रुप आहे तो बरोबर इथे येणार 60 डिग्री, कारण हा अँगल किती आहे 120 आहे, त्याच्याबरोबर मध्ये म्हणजे काय येणार 60 डिग्री येणार. म्हणजे इथे CH3 इथे H इथे H येणार. ओके, हा CH3 कुठे येणार बरोबर इथे येणार 60 डिग्री अँगलमध्ये. आता सांगा ह्या मिथाइल ग्रुपमध्ये आणि ह्या मिथाइल ग्रुपमध्ये जो डायहायड्रल अँगल आहे तो किती आहे, दिस इज 60 डिग्री. आणि डायहायड्रल अँगल जर 60 डिग्री असेल तर याला आपण काय म्हणतो, हां इथं मी लिहितोय DHA किती आहे 60 डिग्री. तर याला आपण काय म्हणतो, डायहायड्रल अँगल जर 60 डिग्री असेल तर याला आपण काय म्हणतो स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. दिस इज स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. दिस इज स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. ओके, त्यानंतर परत आपण काय केलं 60 डिग्रीमध्ये रोटेट केलं. परत 60मध्ये रोटेट केल्यानंतर हा मिथाइल ग्रुप कडे येणार, तर ह्या Hच्या पाठीमागे येणार, हा H ह्या Hच्या पाठीमागे जाणार, हा H ह्या मिथाइल ग्रुपच्या पाठीमागे जाणार. येथे लक्षात. म्हणजे पहा फ्रंट कार्बन आपण फिक्स ठेवलेलं आहे CH3H. आपण काय केलं आहे रिअर कार्बन परत काय केलं आपण 60 डिग्री अँगलमध्ये रोटेट केला. म्हणजे हा मिथाइल ग्रुप कुठे येणार ह्या Hच्या पाठीमागे, म्हणजे इथे CH3 इथे येणार H इथे येणार H. ओके, आता सांगा ह्या दोन मिथाइल ग्रुपमध्ये म्हणजे हा CH3 आणि हा CH3 याच्यामध्ये जो बॉन्ड अँगल आहे डायहायड्रल अँगल आहे तो किती आहे, ह्या CH3च्या मध्ये आणि ह्या CH3च्या मध्ये, कारण ते दोन बल्की ग्रुप आहेत त्याच्यावरूनच आपल्याला कन्सिडर करायचं आहे. हा मिथाइल ग्रुप आणि ह्या मिथाइल ग्रुपमध्ये सांगा आता डायहायड्रल अँगल किती झाला 120 डिग्री. DHA किती झाला सांगा हा 120 डिग्री. आणि जर समजा डायहायड्रल अँगल 120 डिग्री असेल तर याला आता काय म्हणायचं, पहा ह्या Hच्या पाठीमागे हा CH3 आहे ना. आता लक्ष द्या इकडं, हा आहे फ्रंट कार्बन, हा आहे रिअर कार्बन. पहा रिअर कार्बनला काय आहे मिथाइल ग्रुप आहे ना, इथे पहा इथे फ्रंट कार्बनला काय अटॅच आहे हा H ब्लॅक कलरचा H, आणि रिअर कार्बनला काय अटॅच आहे हा ब्ल्यू कलरचा मिथाइल ग्रुप अटॅच आहे. आता बरोबर ह्या Hच्या पाठीमागं हा CH3 आहे, म्हणजे एकदम क्लोज आहेत ना ते. Hच्या पाठीमागं CH3 म्हणजे हा कसा झाला एसलिप्स कन्फॉर्मेशन झाला ना. दिस इज कॉल्ड एसलिप्स कन्फॉर्मेशन. पहा मी इथे लिहितोय एसलिप्स कन्फॉर्मेशन. दिस इज एसलिप्स कन्फॉर्मेशन. समजलं. म्हणजे 60 डिग्रीमध्ये जर आपण परत रोटेट केला तर Hच्या पाठीमागं CH3 जाणार, Hच्या पाठीमागं CH3 म्हणजे एकदम क्लोज आहेत ते. हा H आणि हा CH3 एकदम क्लोज आहेत आणि त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो एसलिप्स कन्फॉर्मेशन. आपण परत काय करूया 60 डिग्रीमध्ये रोटेट करूया. आपण परत 60 डिग्रीमध्ये रोटेट केल्यानंतर आपल्याला न्यू स्ट्रक्चर कसं मिळेल CH3HH. हा फ्रंट कार्बन फिक्स आहे, फक्त आपण रिअर कार्बन रोटेट करतोय. म्हणजे सांगा काय होणार हा CH3 काय होणार बरोबर ह्याच्यामध्ये येणार ना. येते का लक्षात. पहा हा जो अँगल आहे तो अँगल किती आहे 120 डिग्री आहे. परत आपण 60मध्ये रोटेट केल्यानंतर हा मिथाइल ग्रुप ह्या बरोबर दोघांच्या मध्ये येणार, म्हणजे ह्या CH3च्या बरोबर अपोजिट काय येणार हा मिथाइल ग्रुप येणार. म्हणजे CH3 इथे येणार हा H इथे येणार हा H. येते लक्षात. आता मला सांगा ह्या CH3मध्ये आणि ह्या CH3मध्ये आणि ह्या CH3मध्ये जो डायहायड्रल अँगल आहे तो किती आहे सांगा. तो किती आहे 180 डिग्री. हा किती होता 120 डिग्री. इथे लिहितो मी डायहायड्रल अँगल 180 डिग्री. मला सांगा हा मिथाइल ग्रुप आणि हा H याच्यामध्ये अँगल किती आहे 60 डिग्री आहे ना. मिथाइलमध्ये 180 आहे, पण ह्या CH3मध्ये आणि ह्या Hमध्ये किती आहे 60 डिग्री आहे. आणि जर समजा अँगल 60 डिग्री जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन म्हणतो. इथे लक्षात स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. आता नीट लक्ष द्या इकडं. हां ह्या CH3च्या बरोबर हा CH3 पाठीमागं आहे. एका मिथाइल ग्रुपच्या पाठीमागं एक मिथाइल ग्रुप, म्हणजे हे करेक्ट मॅच झालेलं आहे बरोबर. ह्या Hच्या पाठीमागं हा H, ह्या Hच्या पाठीमागं हा H, म्हणजे हा मिथाइल ग्रुप फ्रंटला आहे आणि त्याच्या बरोबर पाठीमागं हा मिथाइल ग्रुप आहे. म्हणजे हा जर तुम्ही मिथाइल ग्रुप पाहिला तर त्याच्या पाठीमागचा मिथाइल ग्रुप तुम्हाला दिसणार नाही आहे. याचा अर्थ याला काय म्हणायचं फुल्ली एसलिप्स. लक्ष द्या इकडं फुल्ली एसलिप्स कन्फॉर्मेशन. दिस इज कॉल्ड फुल्ली एसलिप्स कन्फॉर्मेशन. आता आपण काय केलं याला 60 डिग्रीमध्ये रोटेट केलं तर CH3 आणि CH3मध्ये थोडंसं रिपल्शन कसं झालं कमी झालं. इथे रिपल्शन कसं आहे खूप जास्त आहे, कारण मिथाइलमध्ये रिपल्शन येते. दोन्ही पण बल्की ग्रुप आहेत आणि बल्की ग्रुपमध्ये रिपल्शन जास्त असतं. इथं थोडंसं काय झालं ते कमी झालं. दिस इज कॉल्ड स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. ओके पुढे पहा ह्या Hच्या पाठीमागं आहे CH3 आणि हा पण काय आहे एसलिप्स कन्फॉर्मेशन. एकाच्या पाठीमागं एक असला की त्याला म्हणतात एसलिप्स कन्फॉर्मेशन. पण लक्ष ठेवा इथे Hच्या पाठीमागं मिथाइल ग्रुप आहे. इथे काय होतं
मिथाईलच्या पाठ्यामागं मिथाईल, इथे एचच्या पाठ्यामागं मिथाईल, म्हणजे हा काय झाला एस लिप्स, हा पण काय झाला एस लिप्स, पण हा झाला फुल्ली एस लिप्स, कारण मिथाईलच्या पाठ्यामागं मिथाईल, इथे एचच्या पाठ्यामागं CH3 आहे आणि त्यामुळे याला एस लिप्स म्हणायचं, पण कोणतं पार्शली. दिस इज कॉल्ड पार्शली एस लिप्स कन्फॉर्मेशन. पुढे आता हा मिथाईल आणि हा मिथाईल बरोबर अपोजिट आहेत, 180 डिग्रीमध्ये आहेत आणि त्यामुळे याला काय म्हणायचं अँटी कन्फॉर्मेशन. दिस इज कॉल्ड अँटी कन्फॉर्मेशन. हा स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन आहे, परंतु कोणता आहे अँटी कन्फॉर्मेशन, कारण दोन बल्की ग्रुप हे कसे आहेत आता अपोजिट आहेत. जर बल्की ग्रुप असतील ना तर त्या बल्की ग्रुपवरून कन्सिडर करायचं. दोन बल्की ग्रुप जर अपोजिट असतील तर तो झाला अँटी कन्फॉर्मेशन. आता हा पण स्टॅगर्ड आहे, मग याला काय म्हणणार CH3 मध्ये रिपल्शन कसं आहे खूपच कमी आहे ना, तसं ह्या CH3 मध्ये आणि ह्या CH3 मध्ये रिपल्शन जास्त असणार ना ॲज कम्पेअर टू दिस, आणि त्यामुळे याला काय म्हणायचं स्क्यू कन्फॉर्मेशन ऑर गॉश कन्फॉर्मेशन. याला काय म्हणायचं स्क्यू कन्फॉर्मेशन ऑर गॉश कन्फॉर्मेशन. समजलं सर्वांना. जर याला म्हणायचं फुल्ली एस लिप्स. का म्हणायचं फुल्ली एस लिप्स, कारण बल्की ग्रुपच्या पाठीमागं बल्की ग्रुप आहे, त्यामुळे जर बल्की ग्रुप 60 डिग्री जर अँगलमध्ये जर असतील तर त्याला म्हणायचं स्क्यू कन्फॉर्मेशन किंवा गॉश कन्फॉर्मेशन. आणि जर एचच्या पाठीमागं बल्की ग्रुप असेल, म्हणजे बल्की नाही आहे, इथं एचच्या पाठीमागं बल्की आहे, त्यामुळे हा काय झाला पार्शली एस लिप्स. इथं बल्कीच्या पाठीमागं बल्की, लार्ज ग्रुपच्या पाठीमागं लार्ज ग्रुप, म्हणून फुल्ली एस लिप्स. इथे पाठीमागं आहेत एकमेकांच्या, परंतु ते फुल्ली स्लिप्स नाही आहेत, कारण एचच्या पाठ्यामागं मिथाईल ग्रुप आहे. स्लिप्स आहे, परंतु तो कसा आहे पार्शली ई स्लिप्स. आणि जर समजा दोन मिथाईल ग्रुप, दोन लार्ज ग्रुप, दोन बल्की ग्रुप हे जर 180 डिग्रीमध्ये जर असतील तर त्याला काय म्हणायचं अँटी कन्फॉर्मेशन. समजले सर्वांना. आता मला सांगा यांची स्टॅबिलिटी ऑर्डर काय असेल. एक लक्ष ठेवा, जर याला जर तुम्ही परत 60 डिग्री जर अँगलमध्ये रोट केलं तर कन्वर्जन कशामध्ये होणार सांगा बरं. डायहेड्रल अँगल किती होणार CH3 आणि CH3 मध्ये 240 होणार, 240 डिग्री होणार. हा मिथाईल ग्रुप काय येणार इथे येणार ना, हा मिथाईल ग्रुप कुठे येणार इथे येणार, म्हणजे परत तुम्हाला कोणतं स्ट्रक्चर मिळेल हेच मिळणार ना. म्हणजे परत काय मिळणार तुम्हाला 240 डिग्रीला सुद्धा तुम्हाला काय मिळणार इथं पार्शली एस लिप्स. जर तुम्ही परत 60 मध्ये रोट केलं तर हा मिथाईल ग्रुप इथे येणार, म्हणजे तुम्हाला परत काय मिळणार सेम असं स्ट्रक्चर मिळणार. म्हणजे दोन मिथाईल ग्रुपमध्ये जो डायहेड्रल अँगल आहे तो किती येणार 60 डिग्री येणार ना. म्हणजे समजतं ना सर्वांना काय सांगतो ती. 180 आहे इथं डिग्री डायहेड्रल अँगल. याचा जर तुम्ही 60 डिग्री अँगलमध्ये जर रोटेट केला तर हा मिथाईल ग्रुप कुठे येणार इथे येणार ना. म्हणजे तुम्हाला परत काय मिळणार हेच मिळणार, म्हणजेच काय मिळणार पार्शली एस लिप्स. परत त्याला 60 मध्ये जर तुम्ही रोटेट केलं तर परत तुम्हाला हेच मिळणार, म्हणजे काय येणार स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन स्क्यू गॉश कन्फॉर्मेशन. याला तुम्ही परत जर 60 मध्ये रोट केलं तर काय मिळणार तुम्हाला परत हे मिळणार, म्हणजे 360ला तुम्हाला काय मिळणार फुल्ली एस लिप्स. परत एकदा सांगतोय 180ला तुम्हाला काय मिळाला अँटी कन्फॉर्मेशन. तुम्ही परत रोटेट केलं किती झालं ते 240 डिग्री डायहेड्रल अँगल, म्हणजे तुम्हाला परत काय मिळणार पार्शली एस लिप्स. परत तुम्ही रोटेट करा 240चं, परत रोटेट करा 300 करा, तुम्हाला काय मिळणार हा कन्फॉर्मेशन मिळणार. याला म्हणायचं स्क्यू ऑर गॉश कन्फॉर्मेशन. परत तुम्ही 60 मध्ये रोटेट करा, तुम्हाला काय मिळणार फुल्ली एस लिप्स कन्फॉर्मेशन. इतर लक्षात सर्वांच्या एकदा करून बघा तुम्ही, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे स्टॅबिलिटी ऑर्डर काय असेल. स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ कन्फॉर्मेशन्स. स्टॅबिलिटी ऑर्डर याच्यामध्ये कोणता कन्फॉर्मेशन हा मोर स्टेबल असेल. जिथे रिपल्शन खूप कमी आहे, जिथे सर्वात रिपल्शन कमी आहे त्याची स्टॅबिलिटी सर्वात जास्त आहे. मग मला सांगा रिपल्शन सर्वात कमी कुठे आहे. इथे तर रिपल्शन सर्वात जास्त आहे, कारण CH3च्या जवळ CH3 आहे, बल्की ग्रुपच्या शेजारी बल्की ग्रुप आहे, म्हणजे इथे रिपल्शन जास्त आहे. म्हणजे हा तर काय झाला लेस स्टेबल झाला. बल्की ग्रुपमध्ये डिस्टन्स जास्त पाहिजे बल्की ग्रुपमध्ये डिस्टन्स जास्त पाहिजे. इथे कसं आहे CH3 बल्की ग्रुप कशात अपोजिट आहेत, त्यामुळे इथे रिपल्शन सर्वात कमी आहे आणि त्यामुळे हा फॉर्म कसा आहे मोर स्टेबल आहे. म्हणजे अँटी कन्फॉर्मेशन इज मोर स्टेबल. अँटी नंतर कोण येणार पाठीमागे आपण पाहिले ना स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन इज मोर स्टेबल दॅन एस लिप्स कन्फॉर्मेशन. हे तर आपल्याला माहिती आहे स्टॅगर्ड कन्फॉर्मेशनपेक्षा एस लिप्स कन्फॉर्मेशनपेक्षा स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन कसं आहे मोर स्टेबल आहे. मला सांग हा स्टॅगर्ड आहे, हा पण स्टॅगर्ड आहे, म्हणजे हा कन्फॉर्मेशन आणि हा कन्फॉर्मेशन कसा आहे
मोर स्टेबल आहे. हा कन्फॉर्मेशन मोर स्टेबल का झाला? मोस्ट स्टेबल कारण बल्की ग्रुप हे कसे आहेत? एकदम ऑपोजिट आहेत, खूप दूर आहेत ते, त्याच्यामुळे इथे रिपल्शन सर्वात कमी आहे आणि त्यामुळे हा मोस्ट स्टेबल. याच्यानंतर काय येणार मग सांगा? हा येणार ना स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन, म्हणजे कोणत्या सांगा? स्क्यू कन्फॉर्मेशन. एन टी नंतर काय येणार? स्क्यू कन्फॉर्मेशन किंवा आपण याला म्हणू शकतो गॉश कन्फॉर्मेशन. स्क्यू कन्फॉर्मेशन और गॉश कन्फॉर्मेशन. इथे सर्वांच्या लक्षात पहा. आता राहिलं काय? फुल्ली इस्लिप्स अँड पार्शली इस्लिप्स. तर हे दोन अनस्टेबल आहेत. मग सांगा पार्शली इस्लिप्समध्ये आणि फुल्ली इस्लिप्समध्ये मोर स्टेबल कोण असेल? मोर स्टेबल कोण असेल? तर पार्शली इस्लिप्स. तर इथं काय? एचच्या पाठीमागं CH3 आहे आणि इथं CH3च्या पाठीमागं CH3 आहे. म्हणजे इथे रिपल्शन जास्त आहे, इथे रिपल्शन कमी आहे, कारण इथे दोन बल्की ग्रुप ॲडजस्टंटला आहेत आणि जेव्हा दोन बल्की ग्रुप ॲडजस्टंटला असतात तेव्हा तिथे रिपल्शन जास्त असतं आणि त्यामुळे याची स्टॅबिलिटी सर्वात कमी येणार. मग सांगा कोण येणार नंतर? पार्शली इस्लिप्स. पार्शली इस्लिप्स आणि नंतर काय येणार सांगा? फुल्ली इस्लिप्स. याच्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. दिस इज स्टॅबिलिटी ऑर्डर. अँटी कन्फॉर्मेशन इज मोर स्टेबल दॅन स्क्यू कन्फॉर्मेशन दॅन पार्शली इस्लिप्स दॅन फुल्ली इस्लिप्स. पहा इथे तुम्ही म्हणता हा CH3 आणि हा CH3 120 डिग्रीमध्ये आहे, म्हणजे इथे रिपल्शन कमी आहे. तसं नाही आहे. इथे इस्लिप्स कन्फॉर्मेशन आहे. मिथाईल आणि H हे कसे आहेत? बरोबर एका पाठीमागे खूप क्लोज आहेत ते. H आणि CH3 हे क्लोज आहेत आणि क्लोज असतील तर रिपल्शन जास्त आहे. आलं लक्षात? इथे कसं आहे ते? हे दूर आहेत ना ते CH3 पासून हा CH3 दूर आहे. हे इस्लिप्स नाही, स्टॅगर्ड आहे. हे नेहमी लक्षात स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन हा इस्लिप्स कन्फॉर्मेशनपेक्षा मोर स्टेबल असतो आणि हे दोन आहेत स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. आणि या दोन्हीमध्ये जर तुम्हाला कम्पॅरिझन करायचे असेल तर रिपल्शन बघायचं. इथे रिपल्शन खूप कमी आहे त्यामुळे स्टॅबिलिटी सर्वात जास्त आहे. इथे रिपल्शन थोडंसं जास्त असणार आहे ॲज कम्पेअर टू दिस आणि त्यामुळे याची स्टॅबिलिटी कमी झाली थोडीशी स्क्यूची. आलं लक्षात? त्यानंतर काय येणार? पार्शली इस्लिप्स आणि लास्ट काय येणार? फुल्ली इस्लिप्स. नोट करा. हे न्यू पॉइंट आहे एनर्जी लेवल डायग्राम फॉर एन ब्युटेन. तर एन ब्युटेनची एनर्जी लेवल डायग्राम. याच्यामध्ये आपण काय घेतलेलं आहे? तर वाय ॲक्सिसवरती पोटेन्शियल एनर्जी घेतलेली आहे म्हणजे एनर्जी आणि एक्स ॲक्सिसवरती आपण काय घेतलं आहे? डायहेड्रल अँगल आपण घेतलेला आहे. याच्या पाठीमागं आपण 4 स्ट्रक्चर्स पाहिले होते. इथे लक्षात कोणकोणते पाहिले होते? फर्स्ट आपण पाहिलं होतं फुल्ली इस्लिप्स, नंतर आपण पाहिलं होतं स्क्यू कन्फॉर्मेशन किंवा गॉश कन्फॉर्मेशन, त्यानंतर आपण पाहिलं होतं पार्शली इस्लिप्स आणि लास्ट आपण पाहिलं होतं अँटी कन्फॉर्मेशन. त्याचीच डायग्राम आहे. पहा जर समजा डायहेड्रल अँगल 0 असेल, डायहेड्रल अँगल किती असेल? 0 असेल. डायहेड्रल अँगल जर 0 डिग्री असेल तर तो फॉर्म कोणता असतो? फुल्ली इस्लिप्स, कारण तिथं रिपल्शन जास्त आहे. CH3च्या बरोबर पाठीमागं CH3 आहे म्हणजे दोन बल्की ग्रुप खूप क्लोज आहेत आणि जर दोन बल्की ग्रुप क्लोज असतील तर तिथं रिपल्शन जास्त असतं आणि जिथे रिपल्शन जास्त त्याची एनर्जी जास्त, म्हणजे फुल्ली इस्लिप्सची एनर्जी कशी आहे सांगा? जास्त आहे. म्हणजे 0 डिग्रीला जर डायहेड्रल अँगल 0 डिग्री असेल तर तो कोणता फॉर्म असतो? फुल्ली इस्लिप्स. फुल्ली इस्लिप्स कन्फॉर्मेशन आणि याची एनर्जी सर्वात जास्त. पहा ही एनर्जी इथं 0 आहे. पहा सर्वात जास्त एनर्जी कोणाची आहे? तर सर्वात जास्त एनर्जी आहे फुल्ली इस्लिप्सची, कारण इथं मॅक्झिमम रिपल्शन आहे. त्यानंतर 0 डिग्री आहे. पहा इथं जर समजा आपण रोटेट केलं, जर तो आपण मॉलिक्यूल रोटेट केला म्हणजे रिअर कार्बन जर आपण रोटेट केला 60 डिग्रीमध्ये, तर पहा 60 डिग्री जर डायहेड्रल अँगल झाला तर काय होतं ते तर सांगा? थोडंसं रिपल्शन कमी होतं. म्हणजे CH3मध्ये जो अँगल आहे डायहेड्रल अँगल तो किती येतो? 60 डिग्री येतो. बरोबर, म्हणजे थोडंसं रिपल्शन काय झालं? कमी झालं. म्हणजे कम्प्लीट रिपल्शन नाही कमी झालं, थोडंसं रिपल्शन काय झालं तिथं? कमी झालं. आणि रिपल्शन कमी झाल्यामुळे आपल्याला ह्या फॉर्मला म्हणजे 60 डिग्रीला आपल्याला जो कन्फॉर्मेशन मिळतं ते कन्फॉर्मेशन कोणतं आहे? स्क्यू कन्फॉर्मेशन किंवा आपण त्याला काय म्हणतो? स्क्यू कन्फॉर्मेशन किंवा आपण त्याला काय म्हणतो? गॉश कन्फॉर्मेशन. म्हणजे 60 डिग्री जेव्हा डायहेड्रल अँगल होईल दोन मिथाइल ग्रुपच्या मध्ये तेव्हा तो फॉर्म कोणता आहे? स्क्यू कन्फॉर्मेशन किंवा गॉश कन्फॉर्मेशन. नंतर परत तुम्ही अजून 60मध्ये त्याला रोटेट केलं तर 60चा काय होणार? तो 120 डिग्री होणार. 120 डिग्री होणार म्हणजे काय होणार? तर फ्रंट कार्बनचा एचच्या पाठीमागं काय जाणार? रिअर कार्बनचा मिथाइल ग्रुप जाणार. म्हणजे इस्लिप्स झाला. तो इस्लिप्स झाला म्हणजे परत एनर्जी काय झाली? इन्क्रीज झाली ना. इस्लिप्स म्हणजे परत रिपल्शन इन्क्रीज झालं, रिपल्शन वाढलं म्हणजे
एनर्जी इन्क्रीज झाली येते लक्षात. पण याच्या पाठीमागे इथे मिथाइल ग्रुप आहे. पहा, जेव्हा डायहेड्रल अँगल 120 डिग्री असतो ना, तुम्ही रिव्हर्स जाऊन ते बघा तुम्ही. जेव्हा डायहेड्रल अँगल 120 डिग्री आहे तेव्हा याच्या पाठीमागे काय रिअर कार्बनचा CH3 आहे, म्हणजे एसलिप्स कन्फॉर्मेशन आहे आणि त्यामुळे रिपल्शन इन्क्रीज झालं आणि त्यामुळे परत एनर्जी काय झाली इन्क्रीज झाली. म्हणजे जास्त इन्क्रीज झाली का, फुल्ली एसलिप्ससारखे नाही, थोडीशी एनर्जी काय झाली ती इन्क्रीज झाली. म्हणजे ह्या फॉर्मला आपल्याला म्हणजे 120 डिग्रीला आपल्याला कोणता कन्फॉर्मेशन मिळेल, दिस इज पार्शियली एसलिप्स. पार्शियली एसलिप्स कन्फॉर्मेशन. पार्शियली एसलिप्स का म्हणलं आहे, कारण फ्रंट कार्बनच्या एचच्या पाठीमागं काय बरोबर CH3 आहे, त्यामुळे ते क्लोज आले एच आणि CH3 आणि त्यामुळे तिथं रिपल्शन इन्क्रीज झालं, म्हणून तिथे एनर्जी काय झाली इन्क्रीज झाली. पुढे परत त्याला तुम्ही काय केलं 60मध्ये रोटेट केलं. परत 60मध्ये रोटेट केल्यानंतर काय होणार, मिथाइल ग्रुप काय होणार, अपोजिट येणार, अँटी पोझिशन येणार, ट्रान्स पोझिशन येणार. म्हणजे मिथाइलमध्ये रिपल्शन सर्वात कमी कुठं असणार आहे, अँटी कन्फॉर्मेशनमध्ये. कारण पहा हा आहे फ्रंट कार्बन आणि हा आहे रिअर कार्बन. पहा समजा हा आहे फ्रंट कार्बनचा मिथाइल ग्रुप, तर अँटी कन्फॉर्मेशनमध्ये काय असणार आहे, तर हा आहे रिअर कार्बनचा मिथाइल ग्रुप. म्हणजे पहा फ्रंट कार्बनचा मिथाइल ग्रुप आणि रिअर कार्बनचा मिथाइल ग्रुप हे एकमेकांच्या बरोबर कसे आहेत, अँटी पोझिशन आहेत 180 डिग्रीमध्ये. त्यामुळे इथे रिपल्शन कसं असणार, कमी असणार. सर्वात कमी रिपल्शन कुठं आहे, अँटी कन्फॉर्मेशनमध्ये. रिझन काय, दोन बल्की ग्रुप हे कसे आहेत 180 डिग्री अँगलमध्ये आहेत आणि त्यामुळे सर्वात रिपल्शन कमी आणि रिपल्शन कमी म्हणजे सर्वात एनर्जी कमी. म्हणजे सर्वात एनर्जी कमी कोणाची आहे, तर अँटी कन्फॉर्मेशनचे आहे. म्हणजे 180 डिग्रीला आपल्याला कोणतं कन्फॉर्मेशन मिळतं, अँटी कन्फॉर्मेशन मिळतं. आलं लक्षात. 180 डिग्रीला दोन मिथाइल ग्रुप हे कसे आहेत, अपोजिट आहेत, ट्रान्स आहेत, त्यामुळे तिथे रिपल्शन खूप कमी आहे, म्हणजे एनर्जी खूप कमी आहे, म्हणजे स्टॅबिलिटी सर्वात जास्त आहे. याला तुम्ही परत 60मध्ये रोटेट करा, म्हणजे अँगल किती होणार, डायहेड्रल अँगल 240 होणार ना. 240 झाल्यामुळे परत होणार याच्या पाठीमागं CH3 जाणार, म्हणजे तुम्हाला ह्या पोझिशनला काय मिळणार, परत पार्शियली एसलिप्स कन्फॉर्मेशन. परत त्याला तुम्ही 60मध्ये रोटेट केला, डायहेड्रल अँगल 300 डिग्री होणार आणि परत तुम्हाला कोणतं कन्फॉर्मेशन मिळणार, स्क्यू कन्फॉर्मेशन. परत तुम्ही 60मध्ये त्याला रोटेट करा, त्याची एनर्जी परत इन्क्रीज होणार, परत तो करणार फुल्ली एसलिप्स. तुम्ही करून बघा, हे मी तुम्हाला 180पर्यंत करून दिलेलं आहे. तुम्ही परत 240 करा, 300 करा, 360 करा. 360ला परत तुम्हाला काय मिळेल, CH3च्या बरोबर पाठीमागं CH3 भेटेल. जसं तुम्ही इथे पाहिलं होतं सेम त्या तुम्हाला इथे पाहायला मिळणार. म्हणजे जसं आपण 0 डिग्रीला पाहिलं होतं सेम त्या टाईप तुम्हाला 360 डिग्रीला पाहायला मिळेल. मिथाइल ग्रुपच्या पाठीमागं मिथाइल ग्रुप म्हणजे सर्वात जास्त रिपल्शन झालं, सर्वात जास्त एनर्जी झाली, म्हणजे तो कोणता फॉर्म असणार आहे, फुल्ली एसलिप्स. समजले सर्वांना. तर ही होती एनर्जी लेवल डायग्राम फॉर एन ब्युटेन. आता त्यानंतर नीट लक्षात द्या, मोस्ट स्टेबल कन्फॉर्मेशन कोणता, मोस्ट स्टेबल कन्फॉर्मेशन आहे अँटी कन्फॉर्मेशन आणि लेस स्टेबल कन्फॉर्मेशन कोणता आहे, फुल्ली एसलिप्स आहे. जर तुम्हाला पहा ही एनर्जी कोणाची आहे, तर ही एनर्जी आहे सर्वात कमी एनर्जी कोणाची आहे, सर्वात कमी एनर्जी ही कोणाची आहे, तर अँटी कन्फॉर्मेशनची आहे, म्हणजे 0 एनर्जी. जर तुम्हाला मोस्ट स्टेबल कन्फॉर्मेशनचं कन्व्हर्जन जर तुम्हाला लिस्ट स्टेबल कन्फॉर्मेशनमध्ये जर करायचं असेल, म्हणजे अँटी कन्फॉर्मेशनचं तुम्हाला कन्व्हर्जन जर फुल्ली एसलिप्समध्ये करायचं असेल, तर तुम्हाला एनर्जी किती द्यावी लागते, 18.4 किलोजूल पर मोल. म्हणजे मोस्ट स्टेबल कन्फॉर्मेशन ते लिस्ट स्टेबल कन्फॉर्मेशन याच्यामध्ये जो एनर्जी गॅप आहे तो एनर्जी गॅप किती आहे, 18.4 किलोजूल पर मोल. त्यानंतर मला सांगा इथे काय आहे, मोस्ट स्टेबल कन्फॉर्मेशन आहे म्हणजे 0 एनर्जी ना. इथे पहा ह्या पॉईंटला इथे एनर्जी आहे, ह्या पॉईंटला एनर्जी कशी आहे, 0 आहे. पहा 180 डिग्री येतं ना सर्वात, तर ह्या 180ला आपल्याला काय म्हणतो, अँटी कन्फॉर्मेशन म्हणजे एनर्जी किती येतं, 0. जर समजा अँटी कन्फॉर्मेशनचं कन्वर्जन जर तो तुम्हाला स्क्यू कन्फॉर्मेशनमध्ये जर करायचं असेल, तर एनर्जी किती लागणार तुम्हाला, 3.8 किलोजूल पर मोल. म्हणजे 0 एनर्जी टू स्क्यू, म्हणजे 0 एनर्जीला काय असणार आहे, अँटी कन्फॉर्मेशन. अँटी कन्फॉर्मेशनचं स्क्यू कन्फॉर्मेशनमध्ये जर कन्वर्जन करायचं असेल तर एनर्जी किती लागते, 3.8 किलोजूल पर मोल. त्यानंतर 0 एनर्जी आहे कोणाची, अँटी कन्फॉर्मेशनची. जर तुम्हाला अँटी कन्फॉर्मेशनचं कन्वर्जन जर तुम्हाला पार्शियली एसलिप्समध्ये करायचं असेल तर एनर्जी किती लागणार, 14.6 किलोजूल पर मोल. लक्ष ठेवा, मोस्ट स्टेबल कन्फॉर्मेशन टू लिस्ट स्टेबल कन्फॉर्मेशन एनर्जी किती लागणार, 18.4
किलोजूल पर मोल. येते लक्षात. म्हणजे अँटी कन्फॉर्मेशनचं कन्व्हर्जन जर तुम्हाला फुल्ली इसिलिप्समध्ये करत असेल तर एनर्जी किती लागते 18.4 किलोजूल पर मोल. जर अँटी कन्फॉर्मेशनचं कन्व्हर्जन जर तुम्हाला स्क्यूमध्ये करत असेल तर एनर्जी लागणार 3.8 किलोजूल पर मोल. आणि जर तुम्हाला अँटी कन्फॉर्मेशनचं कन्व्हर्जन जर तुम्हाला पार्शली इस्लिप्समध्ये करत असेल तर एनर्जी किती लागणार 14.6 किलोजूल पर मोल. ठीक आहे. तर इथे आज आपण काय पाहिलं तर कन्फॉर्मेशन्स ऑफ इथेन पाहिलं आणि कन्फॉर्मेशन्स ऑफ एन ब्युटेन, कन्फॉर्मेशन्स ऑफ प्रोपेन अँड कन्फॉर्मेशन्स ऑफ एन ब्युटेन. तर आपण नेक्स्ट लेक्चरला काय करूया इफेक्ट ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग तो आपण पॉईंट पाहूया आणि अँगल स्ट्रेन हे शेवटचे 2 पॉईंट राहिलेत. म्हणजे नेक्स्ट लेक्चरला आपला हा अल्केन टॉपिक कंप्लीट होतोय. थँक्यू.